मित्रांनो, शेतकऱ्यांना यापुढे ट्रॅक्टर खरेदीसाठी जवळपास 1.5 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। तर ट्रॅक्टर खरेदीसाठी म्हणजे आपले ते डिझेलवरचं जे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टर खरेदीसाठी नाही, तर तुम्हाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी 1.5 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। परंतु मित्रांनो, हे 1.5 लाख रुपयांचं अनुदान जर देत असतील तर एक्झॅक्ट हे ट्रॅक्टर ई ट्रॅक्टर जे घेणं हे परवडणार आहे की नाही, किंवा या ई ट्रॅक्टरद्वारे तुम्ही नांगरणी वगैरे कोणत्या पद्धतीने करू शकणार, खरंच डिझेल पॉवर इतकी या ई ट्रॅक्टरमध्ये पॉवर असणार आहे का, वगैरे वगैरे, या 1 ते 2 मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर थोडे दिवस थांबा। जर तुम्हाला ई ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर ई ट्रॅक्टर प्रणाली आपल्या भारतामध्ये प्रथमच आलेली आहे। त्या अंतर्गत तुम्हाला जर ई ट्रॅक्टर जर तुम्ही खरेदी केली तर नॉर्मली बघायचं झालं तर आपण जे डिझेलवरचे ट्रॅक्टर चालवतो त्या डिझेलवरच्या ट्रॅक्टरवर नांगरणीसाठी जवळपास 1200 ते 1,500 रुपये किंवा इतर ठिकाणी 1800 रुपये घेतले जातात। आपल्या इकडे 1,500 रुपये नांगरणीसाठी एक एकरी घेतले जातात। तर त्या अनुषंगाने मित्रांनो, एकीकडे बघायचं झालं तर ई ट्रॅक्टर प्रणालीद्वारे तुम्ही जवळपास 300 ते 400 रुपयात 1 एकर नांगरणी करू शकता। परंतु मित्रांनो, खरंच ही नांगरणी डिझेल ट्रॅक्टर सारखी होऊ शकते का? तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर ई ट्रॅक्टरवर मला तर नाही वाटत की एवढी पॉवरफुल ई ट्रॅक्टर असेल। खरंच ई ट्रॅक्टर ही प्रणाली डिझेल ट्रॅक्टर इतकी फायद्याची असेल का? तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर डिझेल ट्रॅक्टरमध्ये एवढी पॉवर असते, ती तेवढी पॉवर ही ई ट्रॅक्टरवर असेल असं तर नाही वाटत। कारण मित्रांनो, आपल्याकडे काळीच्या जमिनी वगैरे असतात, काही ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जमिनी ज्या असतात त्या जमिनीवर ई ट्रॅक्टर हे काम करेल असं तर नाही वाटत। कारण मित्रांनो, डिझेल ट्रॅक्टरमध्ये जेवढी पॉवर असते ती ई ट्रॅक्टरमध्ये असेल असं तर नाही वाटत। कारण मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर आपण त्या ई स्कूटर बघत आहोत, त्यानंतर ई बाईक बघत आहोत, त्याचा ना आवाज आहे ना पॉवर दिसत आहे। त्यातच मित्रांनो, ई ट्रॅक्टरमध्ये सुद्धा एवढी पॉवर असेल तर असं नाही वाटत मित्रांनो। त्यात 1 एकर नांगरणीसाठी जर 300 रुपये खर्च येत असेल तर ती नांगरणी किती खोलवर असेल हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण मित्रांनो, एकीकडे 1,500 रुपये आपल्याकडे घेतले जातात आणि 300 रुपयात जर हे ट्रॅक्टर आपल्याला नांगरणी करून देत असेल तर त्याची पॉवर किती असेल आणि ते किती खोलवर जात असेल ह्याचा देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि एक्झॅक्ट त्याने या ई ट्रॅक्टरची एक्झॅक्ट प्राइस देखील समोर आणलेली नाही। तर ही जी छोटीशी माहिती मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।